कर्नाटका गुलबर्गा शहर में मदिगा दंडोर कम्युनिटी के जिम्मेदारान की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए मीडिया के नुमाइंदों को बताया कि 19 अगस्त को रियासती वजीर आला सिद्धरामैया ने कैबिनेट मीटिंग में इंटरनल रिजर्वेशन मसवदे को पास करवा दिया। इस बात को लेकर मदिगा दंडोर के जिम्मेदारान ने रियासती वजीर आला सिद्धरामैया का शुक्रिया अदा किया। इन्होंने मज़ीद कहा कि 7% इनके समाज को रिजर्वेशन देने की मांग की गई थी, मगर रियासती हुकूमत ने फ़िलवक्त 6% रिजर्वेशन मदिगा दंडोर समाज को दिया है। आने वाले दिनों में अपनी मांगों को मनवाने के लिए जद्दोजहद जारी रखने की बात कही। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। मैं मादिगा दंडोरा होराट समिति का एक सक्रिय कार्यकर्ता हूँ। आज ये प्रेस मीट में और ये हम ये कर्नाटका गवर्नमेंट का शुक्रिया अदा करना चाहते हैं, क्योंकि मादिगा दंडोरा होराट समिति जो है 35 साल से कंटिन्यू 35 साल से होराट करते आए सो एक संगठन है। ये जो है एससी में सिर्फ दलित बोल के चलते आते थे पूरे लोग, उसमें से हमारा कास्ट मादिगा बोल के भी बोलने को हम तैयार नहीं थे। वैसा एक सिचुएशन में संगठन जो स्टार्ट करे मापण्णा हदनूर कर्नाटका स्टेट में, और आज का दिन उनको हम शुक्रिया अदा करना चाहते हैं। क्यों बोले तो ये जो होराट का मेन स्पॉन्सर है हमारे कर्नाटक के, उनके होराट का जो रास्ते से हम चल के आके आज का दिन जो है कर्नाटका गवर्नमेंट ABCD वर्गीकरण ಒಳ ಮೀಸಲಾತಿ में जो है हमारे को 6% दिए सो है। एक्चुअली हम इसको सेटिस्फाई नहीं है, एक्चुअली 7% होना चाहिए था। आज का दिन हमारे को 1% का जो है नुकसान हो गए सो है। सो फिर भी जो भी हमारे को मिला, क्यों बोले तो 35 साल से जो हम भूखे थे, ये मिसलाती में हमारे को नहीं मिल रहा था। 100% जो है हमारे को इसमें नहीं मिल रहा था, फिर भी एक 6% का जो सेटिस्फाई हो गए सो है हमारे को। अब आगे हम ऐसे कंटिन्यू इसको होराट को कंटिन्यू रख के कोशिश करेंगे और 1% भी हम पाने का लेने का कोशिश करेंगे। ये होराट हम कंटिन्यू रखेंगे, ये जारी रखेंगे जब तक हमारा लोगों को कहाँ भी क्या भी तकलीफ़ होगा, क्या भी नुकसान होगा, या आजकल जो हमारे एससी में जो है मादिगा लोगों को हरेसमेंट, महिला लोगों को तकलीफ़ जो भी क्या भी हो रहा, इसके वास्ते हम कभी भी जो है होराट करने के लिए रेडी है। हम और एक बार स्टेट गवर्नमेंट सम्मान्य श्री सिद्धरामैया मुख्यमंत्री को हम धन्यवाद देते हैं। आगे चल को हम फिर होराट करेंगे, यहाँ को रुकने वाली बात नहीं है बोल के मैं ये 2 बात ख़त्म करता हूँ। किरण कोरे मादिगा दंडोर ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ का एक ಕಾರ್ಯಕ್ರಮ। ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಪ್ರಭಾಕರ್ ಮಾಪಣ್ಣ ಹದನೂರ್, ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ನೂತನ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನನಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಮಾದಿಗರು ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಜಾತಿ ಹೆಸರು ಹೇಳಿಕೆ ಅವಮಾನ ಪಡೆದಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಹಿಂಜರಿಕೆ ಪಡೆದಿದ್ದಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ 1997ರಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದೆ। ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನು, LG ಹಾವನೂರು ವರದಿ ಪ್ರಕಾರ 1976ರಲ್ಲಿ ದೇವರಾಜ ಅರಸು ಸರ್ಕಾರ ನೇಮಿಸಿದಂಥ LG ಹಾವನೂರು ವರದಿ ಪ್ರಕಾರ ಮಾದಿಗರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಏನು ಈ ಹೋರಾಟ 1997ರಲ್ಲಿ ಒಂದು ನಾನ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ರೀತಿಯಾಗಿ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ। 1997ರಿಂದ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಂಥ ಈ ಹೋರಾಟ ಮಾಪಣ್ಣ ಹದನೂರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ತಂದೆಯವರಾದಂಥ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಏನು ಹೋರಾಟ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಿದೆ। ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಹೋರಾಟದ ಫಲವಾಗಿ 2005ರಲ್ಲಿ ಏನು ಸದಾಶಿವ ಆಯೋಗ ಏನು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಯಿತು। ಧರ್ಮಸಿಂಗ್ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ ಈ ಆಯೋಗವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿತ್ತು। 2012ರಲ್ಲಿ ತನ್ನ ವರದಿಯಲ್ಲಿ ನೀಡಿದೆ ಸದಾಶಿವ ಆಯೋಗ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜನಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ವರದಿಯನ್ನು ನೀಡಿದೆ। ಅದೇ ರೀತಿ ಹೋದ ವರ್ಷ ಆಗಸ್ಟ್ 1ನೇ ತಾರೀಕು 2024 DY ಚಂದ್ರಚೂಡ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನ ಮುಖ್ಯ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ 7 ನ್ಯಾಯಾಧೀಶರ ಸಂವಿಧಾನಿಕ ಪೀಠ ಏನು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡುವಂಥ ಅಧಿಕಾರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಏನು ತನ್ನ ಆದೇಶದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಆಯೋಗದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದ ಜಾರಿಗಾಗಿ ಏನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹೋದ ವರ್ಷ ಏನು HN ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮತ್ತು ಏಕಸದಸ್ಯ ಆಯೋಗವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದರು। ಅದು ಆ ಆಯೋಗ ಕೂಡ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಗಳಲ್ಲಿ 5 ಭಾಗಗಳಾಗಿ ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡಿ
ಅದು ಎಲ್ಲ ಜನಸಂಖ್ಯೆಗಣವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಮೊನ್ನೆ ಆಗಸ್ಟ್ 4ನೇ ತಾರೀಕು ತನ್ನ ಅಂತಿಮ ವರದಿಯನ್ನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮೊನ್ನೆ ಆಗಸ್ಟ್ 19ನೇ ತಾರೀಕು ನಡೆದಂಥ ವಿಶೇಷ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮೀಸಲಾತಿ ವರ್ಗೀಕರಣ ಜಾರಿಗೆ ಒಂದು ಒಪ್ಪಿಗೆ ನೀಡಿ ಸ್ವಾಗತ, ಇದಕ್ಕೆ ಏನು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಗೆ ನಾವು ಬದ್ಧರಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಏನು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ನಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೂ ನಾವು ಒಂದು ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ ಮಾಪಣ್ಣ ನೇತೃತ್ವದ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಗೆ ನಮ್ಮದು ತೃಪ್ತಿಕರ ಅಲ್ಲದಿದ್ದರೂ ನಾವು ಇದು ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ. ಏನು ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ 101 ಜಾತಿಗಳಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ಎಲ್ಲ ಜಾತಿಗಳಿಗೂ ಯಾರಿಗೂ ಅನ್ಯಾಯವಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಅನುಷ್ಠಾನ ಆಗಬೇಕು, ಇದು ಜಾರಿಗೆ ಬರಬೇಕಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ವರ್ಗೀಕರಣ ಉದ್ದೇಶದೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಂಥ ಈ ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಮುಂದೆಯೂ ಕೂಡ ಮಾದಿಗರ ಪರವಾಗಿ, ದಲಿತರ ಪರವಾಗಿ, ಅನ್ಯಾಯಕ್ಕೊಳಗಾದಂಥ ಜನಗಳ ಪರವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯ ಮೂಲಕ ನಾನು ಮಾಧ್ಯಮದ ಎದುರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ, ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಕಡೆಯಿಂದ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है हिंदुस्तान में रियासत कर्नाटका के तारीखी शहर गुलबर्गा में सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट एक फकीदुल मिसाल तालीमी कहकशां है, जिसके दामन में मुख्तलिफ दरख्शां सितारे मौजूद हैं जो बरसों से जहालत की तारीखी में शबो रोज़ इल्म की रोशनी फैला रहे हैं। वो चमकते सितारे हैं नेक्स्ट जनरेशन पीयू साइंस कॉलेज, अल करीम कॉलेज ऑफ स्कूल ऑफ नर्सिंग, सैयद अबू बकर सिद्दीक सैयद बारे कॉलेज ऑफ नर्सिंग, KBS कासिम बी साहिबा कॉलेज ऑफ फार्मेसी एंड फिजियोथेरेपी। यहाँ जदीद आलात से लैस लेबोरेटरीज में आला तालीम याफ्ता फैकल्टी जामे तालीम फराहम करते हैं। यहाँ इल्मी और अमली तजुर्बे के साथ तलबा और तालिबात के रोशन मुस्तकबिल के लिए महारत फराहम की जाती है। सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तलबा के लिए इल्म हासिल करने का एक मियारी और महफूज इदारा है, जो नज़रिया और अमली तजुर्बे को मिलाकर हमारे तलबा को इनफरादी क़ुव्वत में कामयाबी के लिए ज़रूरी महारतें फराहम करता है। तलबा और तालिबात की आमद और रफ्त के लिए यहाँ बसेस का बेहतरीन इंतज़ाम है। अपने बच्चों का मुस्तकबिल रोशन करने के लिए सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्कूल्स एंड कॉलेजेस में दाखिला करवाएं। नाजरीन, आज हमारे सामने तशरीफ़ फरमा है शहर गुलबर्गा की क़दावर और हमागीर शख्सियत माहिर तालीम सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन जनाब सैयद अब्दुल रहीम सैयद बारे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सैयद अब्दुल रहीम सैयद बारे, चेयरमैन सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट गुलबर्गा, बाशऊर और जिम्मेदार वालिदैन से मेरी अज़ीज़ाना गुजारिश है कि वो अपने बच्चों और बच्चियों को का दाखिला हमारे स्कूलों और कॉलेजों में करवा के उनका मुस्तकबिल रोशन करें। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क।
Address Birnakapom near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.